तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ, दूध भेसळ, औषध भेसळ, गुटखा माफियांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण केलं असून भेसळखोरास गजाआड केले आहे. यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना जनतेनं अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. परंतु त्यांना मारण्यासाठी तब्बल 250 कोटी रुपये गोळा केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे. की तुकाराम मुंढेंमुळे अनेक मोठ्या मोठ्या लॉबीज डिस्टर्ब आहेत. ड्रग लॉबी आहे, मिल्क लॉबी आहे, मावा लॉबी आहे, गुटखा लॉबी आहे. ह्याचे कलाकार कोण कोण आहेत ह्यांची नावं पुढच्या सोमवारी मी विधानसभेत देणार आहे. सगळे कामाला लागले. फार्मास्युटिकल लॉबी आहे आणि सगळ्यांना आता तुकाराम मुंढे नकोशे झाले. आणि खरं हे खातं हिरवळ चालवतच नाही, चालवणारा कोणीतरी वेगळा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप धोका होऊ शकतो आणि तो महाराष्ट्राला त्रासदायक आहे. पैसे गोळा केलेत हे पण तुम्ही म्हटलेले आहेत. 250 कोटी रुपयाची सुपारी आहे. 250 कोटी रुपये जमा केले जात आहेत आणि तुकाराम मुंढेंचा बळी देण्याचा प्लॅनिंग सुरू झाला.